चोरांना धडा. एके रात्री तेनालीरामा आणि त्याची पत्नी बोलत बसले होते. त्यावेळी काही चोर त्यांच्या घराबाहेर लपून घरात शिरण्याची योजना आखत होते. तेनालीरामाला चोरांच्या कुजबुजण्याचा आवाज आला आणि त्याला समजले की चोर घरात घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. तो मोठ्या आवाजात पत्नीला म्हणाला, "अगं, आपल्या घरात खूप मौल्यवान वस्तू आणि दागिने आहेत. मला भीती वाटते की चोर येऊन ते चोरून नेतील." पत्नीने विचारले, "मग आता काय करायचे?" तेनालीरामा म्हणाला, "आपण या सर्व वस्तू या पेटाऱ्यात भरून विहिरीत टाकूया, म्हणजे त्या चोरांपासून सुरक्षित राहतील." चोरांनी हे ऐकले आणि पाहिले. ते आनंदी झाले, कारण त्यांना वाटले की आता त्यांना फक्त विहिरीतून पेटारा बाहेर काढायचा आहे. तेनालीरामा आणि त्याची पत्नी घरात जाऊन झोपी गेले. चोर मात्र रात्रभर विहिरीतून पेटारा बाहेर काढण्याचा पाणी उपसत राहिले. पहाट झाली तरी पेटारा काही त्यांना मिळाला नाही. विहिरीतील पाणी जवळजवळ संपले होते. ते खूप थकून गेले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर निराशा होती. शेवटी त्यांनी खाली पाहिले तर त्यांना कळले की आत फक्त एक जुना रिकामा पेटारा आहे. तेनालीरामा बाहेर आला आणि चोरांना म्हणाला, "धन्यवाद मित्रांनो, तुम्ही माझ्या बागेला पाणी देऊन खूप मदत केली. या उन्हाळ्यात माझी बाग सुकत चालली होती." चोरांना आपली फसवणूक झाल्याचे समजले. रामाच्या युक्तीने ते फसले होते आणि त्यांना काहीही मिळाले नाही. तेनालीरामाने गावकऱ्यांना आणि सैनिकांना बोलावून त्या चोरांना पकडून दिले. अशा प्रकारे तेनालीरामाने आपल्या चातुर्याने चोरांना धडा शिकवला आणि आपल्या बागेलाही पाणी दिले. कथेतील बोध: बुद्धी आणि चातुर्य वापरून मोठ्या संकटांवरही मात करता येते. कोणत्याही समस्येवर उपाय शोधण्याची विचारपूर्वक योजना करणे महत्त्वाचे असते.